गंगापूर धरणातून गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली। नदीवरील अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याचं दृश्य बघायला मिळालं। या पुराच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास सुरू आहे, तर गंगापूर धरणातून सुमारे 1235 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आला। याचा आढावा आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेला आहे, बघूया। गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढलेली आहे। आपण आता गोदावरी किनारी आपण बघू शकतो की या ठिकाणी गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे गोदावरी परिसरात असलेले जे छोटे पूल होते ते आता पुलावरून पाणी वाहत आहे आणि याच पुलावरून वाहन चालक आपले वाहन चालवताना दिसत आहे। वाहन पाण्यामधून वाट काढताना वाहन चालक या ठिकाणी दिसत आहे, तर या पुराच्या पाण्यामध्ये अनेक वाहन चालक या ठिकाणी वाहन धुत आहे। एकूणच गेल्या 4-5 दिवसापासून नाशिकमध्ये पाऊस पडत आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणाची पाण्याची पातळी वाढलेली आहे। एकूणच धरण क्षेत्रात पाऊस सुरू असला तर टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात येणार आहे। तब्रेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।